कठोपनिषद अध्याय पहिला वल्ली नंबर 3 मंत्र नंबर 13. विषय असा सुरू आहे की यम भगवान नचिकेताला सांगतायत हे परमतत्व जे आहे, ब्रह्मतत्व आहे, ते अत्यंत सूक्ष्म आहे. किती सूक्ष्म आहे, कसं सूक्ष्म आहे हे लक्षात येण्याकरिता स्थूल अशा इंद्रियांपासून सुरुवात केली. इंद्रियेभ्यः परा हे अर्थाः. इंद्रियांपेक्षा शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे पंच विषय अर्थात तन्मात्रा सूक्ष्म आहेत. अर्थेभ्यश्च परम मनः. या शब्दादी तन्मात्रांपेक्षा मन सूक्ष्म आहे, पर आहे. मनसस्तु परा बुद्धीही. मनापेक्षा ही पर बुद्धी आहे. पर आहे म्हणजे सूक्ष्म आहे, व्यापक आहे आणि प्रत्यगात्म रूप आहे. बुद्धेः आत्मा महान परहा. बुद्धीपेक्षा महत्तत्वरूप जे आत्मतत्व आहे ते सूक्ष्म आहे, व्यापक आहे, प्रत्यगात्म रूप आहे म्हणजे पर आहे. महतः परम अव्यक्तम. त्या महत्तत्वापेक्षा त्याचं कारण असणारं जे अव्यक्त मूल प्रकृती ते पर आहे, सूक्ष्म, व्यापक आणि त्याचा प्रत्यगात्मा. अव्यक्तात पुरुषः परः. त्या प्रकृतीरूप अव्यक्तापेक्षा सुद्धा पुरुष पर आहे. पुरुष म्हणजे ब्रह्मतत्व, म्हणजेच आत्मरूप ब्रह्मतत्व हे पर आहे. पुरुषाम न परम किंचित. पुरुषापेक्षा दुसरं काहीही आता पर नाही, म्हणजे सूक्ष्म नाही, व्यापक नाही आणि प्रत्यगात्मरूप नाही. सा काष्ठा सा परागतीही. तीच सूक्ष्मतेची, व्यापकत्वाची आणि प्रत्यगात्मत्वाची काष्ठा आहे. तीच परमगती आहे, परमगंतव्य आहे. असा विषय आपण काल पाहिला. हा आत्मा अत्यंत गूढ आहे. एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मा न प्रकाशते. सर्व प्राणीमात्रांमध्ये अत्यंत गूढ असणारा हा आत्मा न प्रकाशते. थोडा हे करते बघा, विको वाटतोय. न प्रकाशते. आत्मा प्रकाशित होत नाही म्हणजे कोणाच्याही बुद्धीला तो विषय होत नाही. होतच नाही का मग बुद्धीला विषय? तर श्रुतीमाता सांगते दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. सूक्ष्मदर्शी जे पुरुष आहेत, सूक्ष्मत्वाचं दर्शन करावं हे ज्यांचं शील आहे, स्वभाव आहे, अशा पुरुषांच्या सूक्ष्म आणि एकाग्र अशा बुद्धीच्या द्वारा मात्र परमात्मा दर्शन होतं. परमात्मा जाणता येतो, यथार्थत्वाने जाणता येतो, अपरोक्षत्वाने जाणता येतो. असा विषय आपण कालच्या पाठापर्यंत पाहिला. आज आपल्याला श्लोक नंबर 13चं चिंतन करायचं आहे. तत्प्रतिपत्ती उपायम आह. तत्प्रतिपत्ती म्हणजे त्या परमात्म स्वरूपाच्या ज्ञानाचा उपाय काय आहे, कसं त्या परमात्म स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करावं, कसं त्याच्यापर्यंत जावं, त्याचा उपाय, त्याचं साधन या प्रस्तुत मंत्रामध्ये श्रुतीमाता कथन करीत आहे. यच्छेद्वांग मनसी प्राज्ञस तद्यच्छे ज्ञान आत्मनि. ज्ञानमात्मनि महती नियच्छेत् तद्यच्छेच्छान्त आत्मनि. यच्छेद्वांग मनसी प्राज्ञस् तद्यच्छे ज्ञान आत्मनि. ज्ञानमात्मनि महती नियच्छेत् तद्यच्छेच्छान्त आत्मनि. यच्छेत् वांग मनसी प्राज्ञः तत् यच्छेत् ज्ञान ज्ञाने आत्मनि. ज्ञानम आत्मनि महती नियच्छेत् तद यच्छेत् शांते आत्मनि. प्राज्ञः वाक्
मनसी यच्छेत. प्राज्ञ म्हणजे विवेकी पुरुष, बुद्धिमान पुरुष, साधक. त्याने काय करावं? आपल्या वाणीला मनामध्ये प्रतिष्ठित करावा, उपसंहार करावा. आपल्या सर्व वाणी एकाग्र कराव्यात आणि त्या मनाकडे न्याव्यात. इथं जे वाक हे जे पद आहे ते उपलक्षण आहे, केवळ वाणीच सांगायचं असं नाही. तर हे ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय या सर्व इंद्रियांचं उपलक्षण आहे. सगळी इंद्रिय आपण आपल्या मनाकडे लावली पाहिजे, मनामध्ये त्याला ठेवलं पाहिजे. अर्थात बाहेर विषयांकडे वाणीचा उपयोग करू नका. कोणत्याही इंद्रियांना बाहेर विषयांकडे न जाऊ देता सर्व इंद्रियांचा उपसंहार मनामध्ये करा, मनामध्ये लय करा. तद यच्छेत ज्ञाने आत्मनी. आता मन, तद म्हणजे ते मन. ते मन कुठं टाकायचं? ज्ञाने आत्मनी यच्छेत. ज्ञानरूप आत्म्यामध्ये त्या मनाचा लय करा, मनाचा उपसंहार करा. ज्ञानरूप आत्म्यामध्ये म्हणजे इथं ज्ञानरूप आत्मा म्हणजे बुद्धितत्व असा अर्थ आहे. मनाला बुद्धीमध्ये प्रतिष्ठित करा. मनाने बुद्धीचं अनुगमन केलं पाहिजे, बुद्धीकडे गेलं पाहिजे, बाहेर नाही. मनाने इंद्रियांचं अनुगमन करायचं नाही, इंद्रियांनी विषयांचं अनुगमन करायचं नाही. इंद्रियांनी मनाचं, मनाने बुद्धीचं, मन बुद्धीमध्ये लीन करा. ज्ञानम आत्मनी महती नियच्छेत. ज्ञान म्हणजे इथं ते बुद्धितत्व. बुद्धीला कुठं न्यायचं? आत्मनी महती. महती आत्मनी म्हणजे महत्तत्वामध्ये. बुद्धीचंही जे मूळ स्वरूप आहे महत्तत्व, समष्टी बुद्धी, त्या समष्टी बुद्धीमध्ये हिरण्यगर्भरूप समष्टी बुद्धीमध्ये लीन करायचा. कुणाला? बुद्धीला. नियच्छेत असा अर्थ. उपसंहार करा, लीन करा. तद यच्छेत शांते आत्मनी. तत् म्हणजे ते महत्तत्व. शांते आत्मनी यच्छेत. शांत आत्म्यामध्ये लीन करा असा अर्थ. शांत आत्मा म्हणजे ब्रह्मरूप आत्मा, सर्वांचं अधिष्ठान असणारा आत्मा, शांत आत्मा म्हटलंय त्याला. तर त्या शांत असलेल्या, अर्थात जिथं ना कार्य ना कारण ना कुठला विकार, असं शांत आहे. कारण ते व्यापक आहे, तिथं क्रिया कोणतीच नाही, म्हणून ते शांत तत्व आहे. परिपूर्ण आहे म्हणून ते शांत तत्व आहे. हा, तेथे खुंटे काळगती. शांतीची वसती तेथे खुंटे काळगती. शांतीची वसती, याला परमशांती असं म्हटलेलं आहे. अर्थात ही ब्रह्मरूप शांती. या ब्रह्मरूप शांत आत्म्यामध्ये या महत्त्वाला नियुक्त करा, लीन करा, उपसंहार करा. असं क्रमाक्रमाने हे लय चिंतन करायचं. समजलं ना? प्रसिद्ध हा मंत्र आहे. अनेक महापुरुष याचं चिंतन करतात, ही साधना करतात. विषयांपासून इंद्रियांना आवरायचा. इंद्रिय मनामध्ये, मन बुद्धीमध्ये, बुद्धी महत्तत्वामध्ये, महत्तत्व ब्रह्मरूप आत्मतत्वामध्ये, आणि तिथं मग हे सर्वांना लीन करून ते परब्रह्म मी आहे असं ध्यान करावं, असं चिंतन करावं. आता ध्यान केलं तर हे उपासना ठरते, हे लय चिंतन ठरतं. आणि त्याला यथार्थत्वाने जाणलं की असं असणारं, मग आता शांत आत्मतत्व मी आहे असं जाणलं, त्याने ज्ञेय केलं, तर त्याला ब्रह्मज्ञान होतं आणि तो इथेच त्याला सद्योमुक्ती प्राप्त होते, मोक्ष प्राप्त होतो, असा याचा अर्थ आहे. यच्छेत नियच्छेत उपसंहरेत प्राज्ञः विवेकी किम वाक् वाचम. वाग् अत्र उपलक्षणार्था सर्वेषां इंद्रियाणाम. यच्छेत म्हणजे नियच्छेत. नियच्छेत म्हणजे उपसंहरेत, उपसंहार करा, लीन करा, नियुक्त करा, लीन करा असा अर्थ. कोणी करा? प्राज्ञः विवेकी, त्या प्राज्ञ पुरुषाने, साधकाने, मोक्षार्थी पुरुषाने असं करावं. किम काय करायचं? वाक म्हणजे कुणाला लीन करायचं? म्हणजे वाणीला करा. वाणी या ठिकाणी उपलक्षणासाठी दिलेली आहे. सर्वेषां इंद्रियाणाम उपलक्षणार्था. सर्व इंद्रियांचं हे उपलक्षण आहे.
म्हणजे केवळ वाणीलाच मनामध्ये लीन करायचं असं नाही, तर सर्वच इंद्रियांना मनामध्ये लीन करा असा याचा अर्थ आहे. कुठं लीन करायचं आहे? मनसी. मनसी इति छांदसम दैर्घ्यम. मनसी असं दीर्घ आलंय की नाही मंत्रामध्ये, हे जे दीर्घ झालंय ते छांदस आहे. हा एक वैदिक प्रयोग आहे असा अर्थ. वास्तविक पाहता इथं रस्व पाहिजे. मनस शब्द आहे, मनस सकारांत नपुंसकलिंगी सप्तमीचं एक वचन काय होतं? मनसी. सी रहस्व आहे त्या ठिकाणी. मनः मनसी मनांसी, मनः मनसी मनांसी द्वितीया, मनसा मनोभ्याम मनोभिही वगैरे असा शब्द चालतो. सप्तमीचं एक वचन मनसी रस्वसी, पण इथं दीर्घ झालंय, मंत्रामध्ये दीर्घ केलंय, तर हा एक छांदस प्रयोग आहे असं समजावं. तच्च मनः यच्छेत ज्ञाने प्रकाशरूपे बुद्धौ आत्मनी. आता ते जे मन आहे त्या मनाला ज्ञानरूप प्रकाशरूप अशा बुद्धिरूप आत्म्यामध्ये लीन करावं, उपसंहृत करावं. त्या मनाने बुद्धीमध्ये प्रतिष्ठित व्हावं, बुद्धीचं अनुगमन करावं, बुद्धीचं ऐकावं असा अर्थ. बुद्धिर्हि मन आदि करणादीन आपनोती इति आत्मा प्रत्यक तेषाम. कारण बुद्धीच काय या ठिकाणी तिला आत्मा म्हटलंय ना, ज्ञाने आत्मनी असं म्हटलंय त्या बुद्धीला. का म्हणायचं? कारण मन इत्यादी इंद्रियांना आपनोती प्राप्त करते कोण? बुद्धी. आणि म्हणून त्या बुद्धीलाच या ठिकाणी आत्मा यांचा आत्मा म्हटलेला आहे. आपनोती इति आत्मा. आत्मा शब्दाची व्युत्पत्ती होते सर्वत्र व्याप्त आहे त्याला काय म्हणायचं? आत्मा. आपनोती व्यापनोती सर्वम इति आत्मा. आणि बुद्धी मन आणि बाकीची सगळी इंद्रिय यांना व्याप्त करते, व्यापून टाकते कोण? बुद्धी. म्हणून त्या बुद्धीला या ठिकाणी आत्मा असं म्हटलं आहे. तिचं सापेक्ष व्यापकत्व स्वीकारून तिला आत्मा म्हटलेलं आहे असा अर्थ. प्रत्येक तेषाम, प्रत्येक आत्मा आहे त्यांच्या आतमध्ये कोण? बुद्धी असा अर्थ. ज्ञानम बुद्धिम आत्मनी महती प्रथमजे नियच्छेत. आता त्या ज्ञानाला म्हणजे बुद्धीला कुठं लीन करायचं? आत्मनी महती, महत्त्वामध्ये असा अर्थ. प्रथमजे अर्थात प्रकृतीपासून प्रथम जे जन्माला आलेलं आहे. प्रकृतेर महान, महान म्हणजे महत्त्व. प्रकृतीपासून पहिल्यांदा जे जन्माला आलेलं आहे, उत्पन्न झालं आहे असं प्रथमज कोण आहे? महत्त्व. त्या महत्त्वामध्ये बुद्धीला नियुक्त करा, लीन करा. प्रथमजवत स्वच्छ स्वभावकम आत्मनः विज्ञानम आपादयेत इत्यर्थः. प्रथमजवत म्हणजे ते महत्त्व ज्याप्रमाणे स्वच्छ आहे. स्वच्छ हा त्याचा काय आहे? स्वभाव आहे. कुणाचा? महत्त्वाचा. त्याप्रमाणे या बुद्धीला सुद्धा स्वच्छ करा, जेणेकरून ती आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान प्राप्त करून घेण्यास समर्थ होईल. अशा प्रकारे तिला स्वच्छ करा, म्हणून तिला महत्त्वामध्ये लीन करा. तमच महानतम आत्मानं यच्छेत शांते सर्व विशेष प्रत्यस्तमित रूपे अविक्रिये सर्वांतरे सर्वबुद्धी प्रत्यय साक्षिणी मुख्ये आत्मनी. त्या महत्त्वाला आता शांत आत्म्यामध्ये, की ज्या त्याला शांत का म्हटलं? सर्व विषय विशेष प्रत्यस्तमित रूपे, सर्व प्रकारचे हे भेदरूपी विशेष, द्वैतरूपी विशेष जिथं प्रत्यस्तमित आहे म्हणजे निरस्त आहे, म्हणजे खंडित आहे, अर्थात जिथं नाही, समजतंय ना, जिथं कोणत्याही प्रकारचा भेद नाही, द्वैत नाही, विशेष नाही, असं ते तत्व आहे. म्हणून त्याला इथं शांत म्हटलंय. अविक्रिय आहे, सर्वांच्या आतमध्ये आहे, सर्वांच्या बुद्धीच्या प्रत्येक प्रत्ययाचा साक्षी आहे. त्या बुद्धीला होणारी जी ज्ञान, त्या सर्व ज्ञानांचा साक्षी कोण आहे? तेच ब्रह्मतत्व. अशा त्या मुख्य आत्म्यामध्ये म्हणजे ब्रह्मतत्व रूप आत्म्यामध्ये त्या महत्त्वाला सुद्धा तुम्ही लीन करा. समजलं ना? असा याचा अर्थ आहे. थोडक्यामध्ये एवढंच सांगायचं आहे.
इंद्रियांना मनात, मनाला बुद्धीत, बुद्धीला समष्टी बुद्धीत आणि समष्टी बुद्धीला ब्रह्मरूप आत्म्यामध्ये. ब्रह्मरूप आत्म्यामध्ये असं म्हणताना काय, आत्मा आणि ब्रह्म एकच आहे असा अर्थ. त्या समष्टी बुद्धीला आत्म्यामध्ये, ब्रह्मरूप आत्म्यामध्ये असा अर्थ. ज्या आत्म्यात लीन करायचं आहे त्या आत्म्याला असं जाणायचं की तो आत्मा ब्रह्मरूप आहे. ब्रह्मामध्ये लीन केलं तर ते ब्रह्म आत्मरूप आहे. आत्मरूप अशा ब्रह्मामध्ये त्या महत्त्वाला लीन करायचं. म्हणजेच ते ज्या ठिकाणी लीन केलं महत्त्व त्याला मी म्हणा, त्याला ब्रह्मरूप आत्मा म्हणा, असं त्याचा अर्थ आहे. मीच ते ब्रह्म आहे असं चिंतन करा. असा एक लय चिंतनाचा प्रकार या मंत्रामध्ये श्रुतीमातेने सांगितलेला आहे. एवं पुरुषे आत्मनि सर्वं प्रविलाप्य नामरूप कर्मत्रयं यन् मिथ्याज्ञान विजृंभितं क्रियाकारक फललक्षणं स्वात्म याथात्म्य प्रज्ञानेन मरीचि उदक रज्जु सर्प गगनमलानिव मरीचि रज्जु गगन स्वरूप दर्शनेन इव एव स्वस्थः प्रशांतात्मा कृतकृत्यः भवति यतः अतः तद्दर्शनार्थम. पुढच्या मंत्राचं हे अवतरण आहे. एवं अशा प्रकारे पुरुषे आत्मनी त्या परमपुरुष रूप ब्रह्मतत्वरूप आत्म्यामध्ये सर्वं प्रविलाप्य या सगळ्याचा काय करा, प्रविलाप करा, लय करा करून नामरूप कर्मत्रयम, नाम रूप आणि कर्म हे सगळं त्या ब्रह्मतत्वामध्ये प्रविलापित करून त्याचा लय करून मग जे मिथ्या ज्ञान विजृंभितम क्रियाकारक फललक्षणम हे नामरूप कर्मत्रयमचं विशेषण आहे. नाम रूप कर्म हे तीन कसे आहेत, मिथ्या ज्ञान विजृंभितम जे मिथ्या ज्ञानानेच विस्तारलेलं आहे, मिथ्या ज्ञानानेच प्रतीत होणारे कोण आहेत, नामरूप आणि कर्म. अजून कसे आहेत, क्रियाकारक फललक्षणम, क्रिया म्हणजे कर्म, कारक म्हणजे कर्ता करण वगैरे, हे फल प्रयोजन हे आहे ज्याचं स्वरूप त्याला म्हणायचं नामरूप कर्मत्रयम. असे हे नामरूप आणि कर्म त्यांना काय करा, ब्रह्मरूप आत्म्यामध्ये लीन करा. आणि मग काय होईल, काय होईल सांगतात, स्वात्म याथात्म्य ज्ञानेन, मग आपल्या आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान होईल. बरोबर ना. कसं होईल, उदाहरण देत आहेत. मरीची उदक रज्जू सर्प गगन मलानी इव, मरीचे रज्जू गगन स्वरूप दर्शनेन एव स्वस्थः, म्हणजे ज्याप्रमाणे त्या मरुभूमीमध्ये मृगजळ प्रतीतीला आलं. बरोबर. मरीची उदक, मरीची उदक म्हणजे काय, मृगजळ. रज्जू सर्प, रज्जूवर सर्प प्रतीतीला आला. गगन म्हणजे आकाश, आकाशावर मल प्रतीतीला आला. वेगवेगळ्या प्रकारची काळे कुट्ट ढग आले की असं आकाश मलिन झालं असा एखादा म्हणायला लागला तर ते खरं आहे का, नाही, भ्रम आहेत की नाही सगळे. हे मृगजळ, रज्जूवरचा सर्प, आकाश मालिन्य म्हणतात त्याला, आकाश मलिनता, ते काही भ्रम आहेत सगळे. आकाश कधी मलिन होत नसतं. मग या भ्रमाची निवृत्ती करायची असेल तर काय करतो आपण, त्यांच्या अधिष्ठानाचं ज्ञान प्राप्त करून घेतो. म्हणजे मरीची रज्जू गगन स्वरूप दर्शनेन म्हणजे काय, मरीची म्हणजे इथं मरुभूमी असा अर्थ घ्यायचा. ती जी मरुभूमी आहे की जिथं मृगजळ प्रतीतीला आलं, त्या मरुभूमीचं ज्ञान झालं की मृगजळाची निवृत्ती, रज्जूचं ज्ञान झालं की रज्जूवर भासलेल्या सर्पाची निवृत्ती होते. आणि गगन स्वरूप दर्शनेन, गगनाच्या स्वरूपाचं दर्शन यथार्थ ज्ञान झालं की त्या गगनावर जे मालिन्य प्रतीतीला आलं होतं, गगन मलिन झालं, हा जो भ्रम झाला या भ्रमाची निवृत्ती, अर्थात त्या कल्पित पदार्थाची निवृत्ती त्याच्या अधिष्ठान ज्ञानाने जशी होऊन जाते त्याप्रमाणे आत्मस्वरूपाच्या यथार्थ ज्ञानाने नाम रूप कर्म या सर्वांचा बाध होतो, संपूर्ण विश्वाचा बाध होतो, कल्पिताची निवृत्ती होते असा अर्थ. आणि मग कसा होतो तो, स्वस्थः म्हणजे स्वे महिमनी स्थित, आपल्या महिमेमध्ये तो महात्मा मग स्थिर होतो. प्रशांतात्मा, त्याचा आत्मा आता प्रशांत होतो. प्रशांत चित्त असा अर्थ करायचा. इथं आत्मशब्दाचा अर्थ काय, चित्त. त्याचं मन शांत होतं. कृतकृत्य भवती, आणि शेवटी कृतकृत्य होतो, त्याला काही कर्तव्य शिल्लक राहत नाही, म्हणजेच मोक्ष प्राप्त होतो. यतः असं होतं.
म्हणून आता हा तद्दर्शनार्थम, म्हणून त्याचं दर्शन झालं पाहिजे, त्या आत्मस्वरूपाचं यथार्थ ज्ञान झालं पाहिजे, बरोबर ना. मग त्याचं दर्शन करायचं असेल तर काय करा, तद्दर्शनार्थम, त्याच्या दर्शनासाठी काय करा, उपदेश करते श्रुती माता पुढे, उत्तिष्ठत, मग उठा, जागे व्हा. अशा प्रकारे श्रुती माता पुढच्या मंत्रामध्ये सावधान करते, उद्बोधन करते, उपदेश करते, जागृती देते, असा याचा अर्थ आहे. प्रसिद्ध मंत्र आहे हा सुद्धा, कंठस्थ करायचा. उत्तिष्ठत जाग्रत, रवजनात म्हणायचं. उत्तिष्ठत जाग्रत, प्राप्य वरान् निबोधत, क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया, दुर्गम पथस्तत्कवयो वदन्ति. उत्तिष्ठत जाग्रत, प्राप्य वरान् निबोधत, क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया, दुर्गम पथस्तत्कवयो वदन्ति. उत्तिष्ठत, उठा, असा अर्थ. म्हणजे म्हणताना सुद्धा जरा असं म्हटलं पाहिजे की म्हणणारा तरी जागा असा, नाही तर म्हणणाराच जणू काय झोपलेला आहे. उठा उठा म्हणजे जणू हात झोपलेला आहे, असं नाही. उत्तिष्ठता, उठ, जागा हो, उठबा होई जागा, असा अर्थ. उठा, जागे व्हा रे आता, या मंत्राचा अर्थ येते. अविद्येच्या निद्रेमध्ये झोपलेल्या आहे लोकांनो, उत्तिष्ठत, उठा, जाग्रत, अज्ञान निद्रेतून जागे व्हा. प्राप्य वरान, वरान प्राप्य, निबोधत, जे वर आहेत म्हणजे जे मोठी लोक आहेत, महापुरुष आहेत, त्या श्रेष्ठ संत महापुरुषांना, मोठ्यांना प्राप्त करून, त्यांच्या जवळ जाऊन, निबोधत, आत्मस्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घ्या. क्षुरस्य धारा निशिता दुरत्यया, कारण कवयः वदन्ति, कवयः वदन्ति, असं बोलतात. काय, क्षुरस्य धारा, ज्याप्रमाणे वस्तऱ्याची धार असावी, कशी आहे ती, निशिता, अत्यंत तीक्ष्ण आहे, दुरत्यया, तिचं अतिक्रमण करून जाणं, अर्थात ते वस्तऱ्याची जी धार आहे तीक्ष्ण, त्याच्यावर पाय देऊन पलीकडं जाणं, हे जसं कठीण आहे, शक्य नाही, अशक्य प्राय गोष्टी आहेत या, त्याप्रमाणे तत्पथः दुर्गम, हा ज्ञानाचा जो मार्ग आहे तो अत्यंत कठीण आहे, दुर्लभ आहे. इथे वदंती कवयः, अशी कवी पुरुष, ज्ञानी पुरुष, विद्वान पुरुष असं बोलतात. म्हणजे हा ज्ञानाचा मार्ग एवढा सोपा नाही, झोपून राहण्यासारखा. असाच झोपा काढतो आणि मग का म्हणे होईल, हळूहळू ज्ञान मार्गाने जाऊ, मोक्ष प्राप्त करून घेऊ. हा मोक्षप्राप्तीचा मार्ग अर्थात कोणताही असो, इथं ज्ञानमार्ग असं म्हटलंय, पण ज्ञानमार्गच असं नाही, मोक्षाचा कोणताही मार्ग खरं पाहिलं तर दुर्लभच आहे, दुर्गमच आहे, कठीणच आहे ना. भक्ती सुद्धा करायची म्हणलं तर सोपं आहे, पण मोक्ष प्राप्त करून करण्यासाठी भक्ती करायची म्हणलं तर अवघडच आहे महाराज. एवढं सोपं आहे का? आपण म्हणतो भक्तिपंथ भाऊ सोपा, तुकोबारायांना काय एवढं अवघड गेलं. झुरोनी पांजरा हो पाहे आता, येई पंढरीनाथा भेटावया, असं कधी होतं का आपल्याला? मग तितकं वैराग्य, तेवढा विवेक, तेवढा त्याग आपल्याकडून घडतो का? करणं भक्ती सोपं आहे, पण मोक्ष प्राप्तीसाठी करणं अवघड आहे. मोक्षच मिळवायचा आहे म्हणलं तर मग मात्र भक्ती सुद्धा काय कठीण आहे महाराज, एवढं सोपं नाही. भक्ती तो कठीण, शुळावरील पोळी. पण प्रवृत्त होण्यासाठी म्हणून म्हटलं जातं काय, भक्ती सोपी आहे, प्रवृत्तीला लागावं म्हणजे यावं मार्गावर म्हणून. पण तसे आपण समर्पक भावनेतून भक्ती केली तर सोपी पण नाही. मग स्वामीजींनी उदाहरण दिलं होतं ह्याच्यामध्ये की ते वाळूचे बारीक बारीक कण असतात, रेतीचे, अगदी बारीक बारीक असे,
गंगेच्या काठावर बघा अशी बारीक 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 अशी काय असते, रेती असते, त्याच्यामध्ये साखर टाकली आणि मग सांगितलं काय, जगामध्ये जेवढे पहिलवान आहेत त्यांना बोलवा आणि ही रेती आणि साखर वेगळी करा. आता किती मोठा पहिलवान जगातला हिंद केसरी जरी असला तरी ते साखर आणि ते रेतीचे कण वेगळे त्याला हातानं करता येतील का? कितीही करायचे म्हटलं तरी ते एवढे मिक्स होतात की ते गंगेच्या काठावरचे रेती तुम्ही बघितले का नाही माहिती नाही, ते साखरेसारखे अशी चमकते त्याचे कण, त्यामुळे ते साखर आणि ते सारखेच वाटायला लागतात. आणि पुन्हा दुपारचं ऊन असावं, मग तर विषय संपला. ते समजणारच नाही ते एकमेकांमध्ये मिसळली, ही रेती आहे का ही साखरेचा कण आहे, ध्यानात येत नाही. त्याला बाजूला करणं मोठ्या मोठ्यांना अशक्य होऊन जातं. मग हे मोठ्याचं काम आहे का, पहिलवानाचं काम आहे का? नाही. मग वेगळं करायचं आहे तर काय करावं लागेल? त्याला मग एक पर्याय असतो, काय, मुंग्या सोडा. मुंग्या सोडल्या की मुंग्या काय करतात, बरोबर साखरेचे कण खाऊन घेतात आणि रेती जागेवर राहून जाते. बरोबर ना? तसं भक्ती मार्ग आहे. हां, पारियाचा रवा घेता भूमीवर यत्न परोपरी साधन तैशी. बरोबर आहे, तसं होतं. कठीण आहे, पण आपण जर मुंगी होऊन जर आपण भक्ती केली, साधना केली तर मग सोपंच आहे. मग आपण या आत्मा आणि अनात्म्याची जी गाठ झालेली आहे ही निवृत्त करायला, सोडायला समर्थ होऊ शकतो. पण मुंगी होऊन ते वेगळं करणं सोपं आहे, पण मुंगी होणं अवघड आहे. बरोबर आहे की नाही? मुंगी होणं एवढं सोपं आहे, म्हणजे मुंगी होणं म्हणजे लहान होणं म्हणजे निरभिमान होणं, निरहंकार होणं. थोडाही अहंकार नसला पाहिजे, थोडीही आसक्ती नसली पाहिजे, थोडेही विकार अंतःकरणात नसले पाहिजे, त्याला म्हणायचं मुंगी होणं. हे होणं अवघडच आहे का नाही? मग असे दृष्टांत ऐकले की वाटतं हां मग भक्ती मार्ग सोपा आहे. खरं आहे, भक्ती मार्ग कसा आहे, सोपा आहे. मुंगीला हे शक्य होतं, तसं आम्ही मुंगीसारखे आहेत असं म्हणणं सोपं आहे हो, पण मुंगी होणं एवढं सोपं आहे का? देवाला प्रार्थना करावी लागली तर कोबर आहे ना, लहानपण देगा, म्हणजे एवढं सोपं नाही ना. लहानपण जर प्राप्त करणं सोपं असतं तर तुकाराम महाराजांना देवाला प्रार्थना करावी लागलीच नसती ना. लहानपण देगा देवा मुंगे साखरेचा रवा, ही प्रार्थना नसती करावी लागली. म्हणजे अवघडच आहे, एवढं सोपं नाही. म्हणायचं हे की मोक्षप्राप्तीचा कोणताही मार्ग दुर्गम आहे, अर्थात कठीण आहे, दुर्लभ आहे, त्याला प्राप्त करणं अवघडच आहे. म्हणून असं बेसावध राहू नका, गाफील राहू नका, झोपू नका असा अर्थ. झोपू नका म्हणजे इथली जी झोप आहे ती काय खरोखर झोपून राहतो असं नाही. तर इथली झोप म्हणजे अज्ञानामध्ये राहू नका, बेसावध राहू नका, तत्पर राहा, सावध राहा असा याचा अर्थ. आता उघडे डोळे, डोळे उघडणं, सावध राहणं. देवाची द्वारी उभा, हे उभं राहणं आहे. उभा राहणं म्हणजे सावध राहणं, देवाच्या दारामध्ये उभं राहिलं पाहिजे. चार मुक्ती प्राप्तच होणार आहेत तर मग तुको ज्ञानोबा आहे त्या ठिकाणी देवाची द्वारी बसा क्षण भरे असंही म्हटले असते. उभं राहिलं काय आणि बसलं काय, देवाचंच दार आहे. पण बसा म्हटले नाहीत, झोपा म्हटले नाहीत. उभं राहणं म्हणजे काय, सावध राहणं, तत्पर राहणं. उभा मनुष्य सावध असतो, म्हणून सावध राहा, तत्पर राहा आणि भक्ती मार्गाला, या ज्ञान मार्गाला कुठल्या तरी लागा, प्रयत्नशील राहा असा उपदेश श्रुती माता या मंत्रामध्ये साधकांना करीत आहे. अनादि अविद्या प्रसुप्ताः उत्तिष्ठत, विशेषण दिलंय भाष्यकारांनी. कुणाला म्हणते श्रुती माता उठा म्हणून? अनादि अविद्या प्रसुप्ताः, संबोधनाचं एक वचन आहे, आपलं बहुवचन. अनादि अविद्येमध्ये झोपलेल्यांनो उत्तिष्ठत, उठा. हे जंतवः, हे जंतूंनो, म्हणजे हे जीवांनो. जंतू शब्दाचा अर्थ जीव होतो, पण त्याला जंतू हे विशेषण दिलेलं आहे कारण हे त्या किड्याप्रमाणे, जंतूप्रमाणे चिखलामध्ये, त्या पोवामध्ये लोळत आहेत ना विषयाच्या, त्यामुळे यांना इथं काय म्हटलंय, जंतवः.
आत्मज्ञान अभिमुखा भवतः. उठा म्हणजे काय व्हा, आत्मज्ञानाकडे तुमचं मुख ठेवा, आत्मज्ञानाभिमुख व्हा. जाग्रत जागे व्हा म्हणजे अज्ञान निद्रायाः घोर रूपायाः सर्व अनर्थ बीजभूतायाः क्षयं कुरुत. अज्ञान रूपी निद्रा जी आहे ना, त्या निद्रेचा की जी घोर आहे म्हणजे भयंकर आहे, क्लेश देणारी आहे, त्रस्त करणारी आहे, सर्व अनर्थाला बीजभूत आहे, कारण आहे, असे जे अज्ञान रूपी निद्रा तिचा भंग करा, तिचा क्षय करा, अज्ञानाचा नाश करा, असा याचा अर्थ. कथम, कसा नाश करायचा मग त्या अज्ञानाचा, कसं जागं व्हायचं, ज्ञानाच्या जागृतीत यायचं, अज्ञानाच्या सुषुप्तीचा नाश करायचा. म्हणजे काय करायचं, प्राप्य म्हणजे उपगम्य वरान प्रकृष्टान आचार्यान तद्विदः, मोठ्यांना प्राप्त करा. वरान उपगम्य म्हणजे त्यांच्या जवळ जाऊन, वरान म्हणजे प्रकृष्टान, जे प्रकृष्ट म्हणजे श्रेष्ठ आहेत, आचार्यान आचार्यांच्या जवळ जा. तद्विदः म्हणजे ब्रह्मविदः, ब्रह्मवेत्ते जे पुरुष आहेत त्यांच्या जवळ जाऊन, तद उपदिष्टम सर्वांतरम आत्मानम अहम अस्मि इति निबोधत अवगच्छत, त्यांनी उपदेश केलेला सर्वांचा अंतर्यामी असलेला असा आत्मा, ब्रह्मरूप आत्मा मीच आहे, अशा प्रकारे त्या ब्रह्मरूप आत्म्याचं अपरोक्ष ज्ञान प्राप्त करून घ्या, असा अर्थ. याला म्हणायचं जाग होणं. नहि उपेक्षितव्यम इति श्रुती अनुकंपया आह मातृवत. जगद्गुरु शंकराचार्य सांगतायत, एखाद्या आपल्या आईप्रमाणे श्रुती माता त्या साधकाला उपदेश करीत आहे, अनुकंपेने उपदेश करीत आहे, म्हणजे कृपा करीत आहे, अनुग्रह करीत आहे, म्हणजे दयेने अनुकंपेने त्या ठिकाणी आपल्या साधकरूपी लेकरांना ही श्रुती माता आईप्रमाणे उपदेश करीत आहे. अरे उपेक्षा करू नका या आपल्या जीवनाचा, या मानवी जीवनाचा, या श्रीगुरूंचा, संतांचा, या ज्ञानमार्गाचा तुम्ही काय करू नका, उपेक्षा करू नका. अतिसूक्ष्म बुद्धी विषयत्वाच ज्ञेयस्य, कारण जे ज्ञेय ब्रह्म आहे ना, ते अत्यंत सूक्ष्म बुद्धीलाच विषय होणार आहे. किमेव सूक्ष्म बुद्धी इति उच्यते. कशी सूक्ष्म बुद्धी असली पाहिजे, ते अत्यंत सूक्ष्म बुद्धी असली पाहिजे. किती सूक्ष्म बुद्धी असली पाहिजे, क्षुरस्य धारा म्हणजे अग्रम, निशिता म्हणजे तीक्ष्णीकृता, त्या वस्तऱ्याची धार म्हणजे अग्रभाग, त्याचा वरचा भाग, निशिता म्हणजे तीक्ष्णीकृता, त्याच्याला अत्यंत धारधार अशा प्रकारे लावलेलं आहे, तीक्ष्ण केलेलं आहे. दुरत्यया, कसं आहे ती धार, दुःखेन अत्ययः यस्याः सा दुरत्यया, ती वस्तऱ्याची धार दुरत्यया आहे, अर्थात तिचं अतिक्रमण करणं, तिच्यावरून चालणं अत्यंत दुर्गम आहे. यथा सा पद्भ्याम दुर्गमनीया, ज्याप्रमाणे आपल्या पायांच्या द्वारा तिच्या उल्लंघन करून जाणं अशक्य आहे, दुर्गम आहे, तिच्यावर पाय ठेवणं दुर्गम आहे, तथा त्याप्रमाणे दुर्गम दुस्संपाद्यम इति येतत् पतः पंथानम तत्वज्ञान लक्षणम मार्गम कवयः मेधाविनः वदन्ति. कवी म्हणजे मेधावी बुद्धिमान पुरुष असं बोलतात की त्या वस्तऱ्याच्या धारेवर चालणं जसं कठीण आहे, त्याप्रमाणे हा जो ज्ञान मार्ग आहे तो दुस्संपाद्य आहे, दुर्गम आहे, कठीण आहे. त्याला प्राप्त करणं, या ज्ञान मार्गाने चालणं अत्यंत कठीण आहे, सोपं नाही. म्हणजे काय, अगोदरच तर कठीण आहे मार्ग आणि पुन्हा झोपलेला आहे, कधी पोहोचायचा, यासाठी उठा, सावध व्हा, असं सांगणं चाललं आहे. जसं एखादा रस्ता आधीच कठीण असावा, चोरांचा असावा समजा, जंगलातून रस्ता आहे, पलीकडच्या गावाला जायचं आहे आणि इकडंच त्याची गती कमी 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 झाली, कंटाळा आलाय म्हटला, दिवस मावळायला गेला आहे आणि पुन्हा झोपायला लागला, बसायला लागला. मग बाकीचे लोक त्याला काय म्हणतात, अरे हा रस्ता पुढं अजून भरपूर राहिला आहे, आधीच तर रस्ता खराब आहे, जायचं आहे तर पलीकडे प्रत्येकाला आपल्याला, आणि तो इथंच कंटाळला, असं कसं जमेल, असं बेसावध राहून चालणार नाही, बहुत चाल 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 चाललं पाहिजे, धावत्या वेगानं गेलं पाहिजे.
असं ज्याप्रमाणे व्यवहारात आहे तसं इथं श्रुती माता कृपेने सांगते, बाबा एक तर आधीच हा ज्ञानमार्ग कठीण आहे आणि ज्ञानाशिवाय तर मोक्ष प्राप्त होत नाही. कुठल्याही मार्गानं जा, शेवटी ज्ञानाद्वाराच मोक्ष प्राप्त होणार आहे. म्हणजे या मार्गावर यावंच लागणार आहे. बाकी सगळे रस्ते शेवटी याच रस्त्याला येऊन मिळतात ज्ञानाच्या. इथं यावंच लागणार आहे, असं आहे तसं आहे कधी ना कधी. आणि त्यात पुन्हा हा मानवी देह तुम्हाला भेटलेला आहे, तर असे सावध का राहता? ह्या ज्ञानमार्गाने चाला, धावत्या पावलानं चाला, उठा, असे बेसावध राहू नका, प्रयत्नशील राहा, झोपा काढू नका, असा याचा अर्थ. म्हणजे आळंदीमध्ये आलात ना, मग आता झोपा काढू नका. ज्ञेयस्य अतिसूक्ष्मत्वात् तद्विषयस्य ज्ञानमार्गस्य दुःसंपाद्यत्वं वदन्ति इति अभिप्रायः. ज्ञेय जे ब्रह्म आहे ते अत्यंत सूक्ष्म आहे, म्हणून त्या ब्रह्माला विषय करणारा हा जो ज्ञानमार्ग, बरोबर ना, त्या ब्रह्मापर्यंत जाण्यासाठीचा हा जो ज्ञानमार्ग आहे तो सुद्धा दुःसंपाद्य आहे. त्याच्यावरून चालणं, त्याला प्राप्त करणं सुद्धा कठीणच आहे, असं ज्ञानी पुरुष बोलतात, असा याचा अर्थ आहे. ज्याला जाणायचं आहे ते ब्रह्म दुर्विज्ञेय आहे, सूक्ष्म आहे, म्हणून त्याला जाणण्याचा मार्गसुद्धा सूक्ष्म आहे, कठीण आहे. म्हणून निघालं पाहिजे. कधी ना कधी आपण पोहोचणार आहेत. अभ्यासाचा उचलता पाऊली जरी चालता तरी दिवसाआधी ठाकिता सोहम सिद्धीते. 6व्या अध्यायामध्ये योगभ्रष्टाचं वर्णन करताना ज्ञानोबाराय म्हणतात, अभ्यासाच्या उचलत्या पावलानं जर तो चालला असता तर आयुष्य भानू मावळण्याच्या अगोदरच त्याला सोहम सिद्धी म्हणजे मोक्ष प्राप्त झाला असता. पण त्यानं तेवढा वेग, ते तुला वेग न धरवेची, तिथल्या वव्या खूप खास आहेत, तेवढा वेग त्याला झाला नाही, उचलत्या पावलाने चालू शकला नाही. मागुते न यववेची, मागही येत नाही आणि तेवढ्या वेगानं पुढं पण गेला नाही. ऐसा भानू गेला माझा, काय असतो गेला माझारीची आयुष्य भानू, मध्येच हा आयुष्य भानू मावळतो आणि मग त्याला पुढचा जन्म घ्यावा लागतो. त्यामुळं आपण आत्ताच घाई केली पाहिजे. तरी झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीची ये वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझी, अनित्यम सुखम लोकम इमम प्राप्य भजस्व माम, असा याचा अर्थ आहे. म्हणजे हे सूक्ष्म आहे ब्रह्मतत्व. कसं आहे, अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे घाई केली पाहिजे. हा विषय पुढच्या मंत्रामध्ये सांगणार आहेत. हा विषय आपण आता उद्या बघू. उद्या आपण हे 3री वल्ली समाप्त करू. परवापासून 2य अध्याय सुरू होईल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.